नमस्कार, माझे नाव सानिका संभाजी अरळकर फ्रॉम डिपसेट CSA-AML आणि आज मी तुम्हाला CNN म्हणजेच कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क या विषयावर सांगणार आहे. हे मॉडेल इमेज आणि व्हिज्युअल डेटावर काम करणारे सर्वात प्रभावी मॉडेल आहे. आपण आज पाहू की CNN म्हणजे काय, ते कसे काम करते आणि कुठे वापरले जाते. आता पाहूयात का CNN यूज केले जाते. CNN हे मॉडेल प्रतिमेमधील म्हणजेच इनपुट इमेजमधील महत्त्वाचे फीचर्स स्वतःहून शिकते. सुरुवातीला साध्या रेषा आणि कॉर्नर्स आणि नंतर कॉम्प्लेक्स आकृत्या ओळखते. हे मॉडेल इमेज क्लासिफिकेशन, फेस रिकग्नायझेशन, हँड रिटन डिटेक्शन सारख्या कामांमध्ये जास्त ॲक्युरेट रिझल्ट देते. उदाहरणार्थ, हँड रिटन डिजिट रेकग्नायझेशन म्हणजेच हस्ताक्षरातील अंक ओळखण्यासाठी मशीन लर्निंगमधील एमनिस्ट डेटासेट यूज केला जातो. इट ऑटोमॅटिकली म्हणजेच ते ऑटोमॅटिकली इमेज फीचर्स एक्स्ट्रॅक्ट करते आणि आपल्याला इमेज क्लासिफिकेशनसाठी म्हणजेच 0 to 9 मधील कोणता अंक आहे हे ओळखण्यासाठी मदत करते. आता पाहूयात CNN म्हणजे काय. CNN म्हणजे एक डीप लर्निंग आर्किटेक्चर आहे जे इमेज डेटा प्रोसेस करण्यासाठी वापरले जाते. फिल्टर्स यूज करून इमेजमधील फीचर्स ओळखते. त्यामध्ये मेन लेयर्स आहेत. फर्स्ट इज कन्व्होल्युशनल लेयर. कन्व्होल्युशनल लेयर फीचर्स ओळखतो. रेलो ॲक्टिव्हेशन. रेलो ॲक्टिव्हेशन नॉन लिनियर गुणधर्म देते. पुलिंग लेयर. पुलिंग लेयर डेटा कमी करून म्हणजेच इमेजमधील डायमेन्शन कमी करून आपल्याला रिड्युस्ड फीचर मॅप देतो. त्यानंतर कम्प्युटेशन कमी करतो. फुल्ली कनेक्टेड लेयर. फुल्ली कनेक्टेड लेयर सर्व फीचर्स एकत्र करून आपल्याला रिझल्ट देते. आउटपुट लेयर. आउटपुट लेयर आपल्याला क्लासिफिकेशन म्हणजेच जर इमेजमध्ये कार, बस, बायसिकल असेल तर इनपुट इमेजमध्ये काय आहे ते ठरवण्यासाठी अंतिम निर्णय देते. उदाहरणार्थ, कॅट वर्सेस डॉग क्लासिफायरमध्ये CNN वापरून इनपुट इमेजमध्ये मांजर आहे की कुत्रा आहे हे ओळखता येते. आपल्याला फर्स्ट इनपुट इमेज द्यावी लागते. त्या इमेजवर प्रोसेसिंग होऊन आपल्याला फायनल क्लासिफायर सिलेक्ट करून दिला जातो. विथ यूज ऑफ CNN. आता पाहूयात CNNचे काम म्हणजे CNNचे आर्किटेक्चर. आपल्या इमेजमध्ये फुल्ली CNNचे आर्किटेक्चर दिले आहे. फर्स्ट असतो तो इनपुट लेयर. इनपुट लेयरमध्ये आपल्याला इमेज द्यावी लागते. म्हणजेच ह्या CNN आर्किटेक्चरमध्ये इमेज दिली आहे. ती इमेज कारची आहे. ईच पिक्सेल व्हॅल्यू म्हणजेच प्रत्येक पिक्सेल RGB हा इनपुट म्हणून घेतला जातो. त्यानंतर फिल्टर्स म्हणजेच कर्नल प्रतिमेवर फिरवले जातात आणि शेप्स, कॉर्नर डिटेक्ट केले जातात. सेकंड, कन्व्होल्युशनल प्लस रेलो लेयर्स. हे दोघे मिळून फीचर अधिक स्पष्ट आणि उपयोगी करतात. कन्व्होल्युशनल आणि रेलो लेयर मिळून आपल्याला फीचर मॅप एक्स्ट्रॅक्ट करून देतात. रेलो ॲक्टिव्हेशन फंक्शन आहे. ॲक्टिव्हेशन फंक्शन मेनली निगेटिव्ह व्हॅल्यू रिप्लेस करण्यासाठी यूज केले जाते आणि नॉन लिनिअरिटी ॲड केली जाते आणि त्यामुळे आपल्याला मॉडेलचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह केला जातो. आहे पुलिंग लेयर. पुलिंग लेयर डेटा कमी करतात पण महत्त्वाची माहिती टिकवतात. फोर्थ, फ्लॅटन लेयर. फ्लॅटन लेयर 2D डेटा 1D डेटामध्ये कन्वर्ट करतात. यानंतर फुल्ली कनेक्टेड लेयर. फुल्ली कनेक्टेड लेयर लास्ट रिझल्ट देतात. आउटपुट लेयर. आउटपुट लेयर सॉफ्टमॅक्स फंक्शन वापरून प्रत्येक वर्गासाठी प्रोबॅबिलिटी देते. उदाहरणार्थ, कार 92.5, बस 5.3
बायसिकल 3.2 इथे आपली इनपुट इमेज कार असल्याचा रिझल्ट देते. CNNच्या काही मर्यादा म्हणजेच लिमिटेशन आहेत. पहिला आहे आपल्याला प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात डेटा लागतो. सेकंड आहे हाय कम्प्युटेशनल कॉस्ट म्हणजे GPU आणि वेळ जास्त लागतो. थर्ड आहे फिक्स इनपुट साईज आपल्याला इनपुट इमेज रिसाइज करताना माहिती कमी होऊ शकते. ओव्हरफिटिंग कमी डेटावर प्रशिक्षण केल्यास मॉडेल फक्त 30 उदाहरणे लक्षात ठेवते. उदाहरणार्थ ट्रॅफिक साइन रेकग्नायझेशन मध्ये CNN वापरून स्टॉप, स्पीड लिमिट अशा फलकांची ओळख केली जाते. हे सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये उपयुक्त आहे. यात आपण काय शिकलो? CNN हे इमेज आणि व्हिज्युअल डेटासाठी वापरले जाणारे डीप लर्निंग मॉडेल आहे. हे कन्व्होल्यूशन, रेलो आणि पूलिंग लेयर्स वापरून फीचर्स काढते. फुल्ली कनेक्टेड आणि आउटपुट लेयर आपल्याला फायनल रिझल्ट देतात. CNN ॲक्युरेट आहे, पण आपल्याला मोठा डेटा आणि कम्प्युटेशन पॉवर जास्त लागते. उदाहरणार्थ फेस रेकग्नायझेशन सिस्टीममध्ये आपल्याला चेहऱ्याची ओळख करून देते. फेस रेकग्नायझेशन सिस्टीम मेनली मोबाईल फेस अनलॉक, सिक्युरिटी कॅमेराज आणि अटेंडन्स सिस्टीममध्ये वापरली जाते. थँक यू.